धनगर समाजाच्या वतीने भव्य धनगर प्रीमियर लीग फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत सामन्याचे उद्घाटन उत्साहात आणि दिमाखात पार पडले। धनगर समाजातील युवक एकत्र यावेत आणि त्यांचा आरोग्य सुधारावे तसेच रोजच्या धावपळीतून शांतता मिळावी या निमित्ताने धनगर समाजाच्या वतीने धनगर प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शेकडो खेळाडूंसह अनेक संघाने सहभाग घेतला होता। आज या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन धनगर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। यावेळी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, नगरसेवक विष्णू माने, सुहास वनमाने, नगरसेविका स्मिता यमगर, मिरज पंचायत समिती सदस्या अमृताताई गावडे, माजी नगरसेविका सविता मदने, सुरेश टिंगले, विनायक रुपनर, लेखक आनंदा टकले, सुरेश पांढरे, डॉक्टर विक्रम कोळेकर, डॉक्टर वसंत बुर्ले यांच्यासह धनगर समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते। सर्व स्पॉन्सरर्स विशेषतः डॉक्टर गुरु बगली यांनी सौजन्य दिले आहेत। गोपीचंद पडळकर शेठ यांच्या फाउंडेशनच्या वतीनं ते सगळ्यात मोठे स्पॉन्सर आहेत। त्याचबरोबर गतवर्षीप्रमाणे यावर्षी काही न विचारता 51,000चं पहिल्या नंबरचं बक्षीस आम्हाला सिद्धराज दळवाई हे खरं डॉन आहे। खिशात हात घालून स्वतःच्या खर्चाचे पैसे जर देत आहेत, समाजासाठी देत आहेत आणि काय मागचा पुढचा विचार न करता ते खरे डॉन असे आहेत असं मला वाटतंय। त्याचबरोबर त्यांच्यासोबत आमचे सगळे 10 संघ घेतलेले संघ मालक, त्याचबरोबर विशेष सौजन्य दिलेले सर्व स्पॉन्सर आणि त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि विशेष म्हणजे क्रीडा अधिकारी वनमाने साहेब, त्याचबरोबर पाटोळे साहेब शासकीय योजनेमध्ये सर्व्हिसमध्ये असतानाही त्यांनी कुठेही संकोचित न बाळगता आपल्या सर्वांचं एक जबाबदारी आहे। आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो या समाजाची सेवा करणं हे पहिलं आपलं काम आहे। आमच्या समाजाची सेवा करतो याचा अर्थ आम्ही कुणाचाही विरोध करत नाही। ही कुठल्याही आरक्षणाची मीटिंग नाही, ही संघटना कुणाचाही द्वेष करण्यासाठी कुणाच्या विरोधात राजकीय असं अजिबात नाही। त्यामुळं आनंदराव हटके साहेबांनी होळीमधून माझं बऱ्याच वेळा नाव घेतलं, कदाचित मी सुपारी द्यायला मी जरा पुढे होतो म्हणून त्यांना वाटलं माझं पुढाकार असेल, पण असं अजिबात नाही आहे। आमचे डॉक्टर बसंत बुर्ले आहेत, अप्पा कटरे आहेत, अण्णा काबुडे आहेत, त्यांनी माझ्यापेक्षा जास्त, मी जर राजकारणात असतो म्हणून मला थोडंसं सगळे पुढे ढकलतात, पण सगळ्यांचं श्रेय आहे। ही कमिटी आहे, अनिल मारगुडे आहे, तिथं पृथ्वीराज खोत, सोशल मीडियाचं सगळं बघणं, स्वतःच्या 15 दिवसाचा वेळ काढून त्यांनी एक अपेक्षा न करता तिथं वेळ दिला आहे। शाह मेडगे आहेत, स्वतः क्रिकेटर आहेत, त्याचबरोबर त्यांचाही वेळ त्यांनी दिला आहे। या सर्व कमिटीनं आमच्या खूप काम केलेलं आहे। ह्या कमिटीचं मी मनापासून आभार मानतो। ही डॉनची पदवी पूर्ण कमिटीला देतो आणि ही डॉनची कमिटी येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय स्तरावर कशी स्पर्धा घेईल यासाठी काम करेल आणि ही स्पर्धा भरवण्याचा उद्देश म्हणजे समाजामध्ये पुढारी बरेच झालेत, सगळ्या पक्षातले अपक्षपासून सगळे पुढारी आहेत, फक्त समाजामध्ये समाजसेवकाची कमी आहे आणि ती कमी भरून काढण्यासाठी आमची कमिटी ही विडा उचलेल, सुपारी उचलेल आणि समाजसेवेचं खऱ्या अर्थानं काम करेल। कुठल्याही प्रकारचा राजकीय रंग न देता, कुठल्याही गटातटात न जाता फक्त समाज ह्या विषयावर आम्ही काम करू अशी मी आपल्या सर्व इथं उपस्थित मान्यवरांना ग्वाही देतो। मला ते डॉन म्हणल्यावर थोडं थरथराच लागलं होतं। आधीच 2 वेळा निवडणुकीत माझा कार्यक्रम झालाय, राजकीय आपल्याला काय यश मिळत नाही ना, आता समाजात पण बाजूला काढतात ते काय 16 जणांची कमिटी आहे, त्यात पुढच्या वेळी मला न बोलवतात 15 लोकांची मीटिंग होईल असं मला वाटलं। त्यामुळं असं गैरसमज व्हायला नको। समाजाचा कुठेतरी राजकारण विरहित समाजकारण करण्यासाठी आम्ही एकत्र आलोय ना। आम्हाला सर्व सहकार्यांनी, समाधान सरकार आहेत, त्यांनी YouTube लाईव्ह महाराष्ट्रामध्ये आम्हाला करून दिलं। या सर्व कमिटीच्या मेंबर्सचे मी मनापासून आभार मानतो आणि ही स्पर्धा आता सुरू करण्यासाठी मान्यवरांना एक किंवा 2च मान्यवर बोलतील, त्याचं थोडं खेळाडूंनी सहन करावं। आम्हाला मान्य आहे खेळाडूंना कधी बॅटिंग करून कधी बॉल टाकून झालेलं असते, पण शेवटी आम्हाला यांच्याकडे उद्या जायचं आहे, पुढच्या वर्षी मोठी स्पर्धा घ्यायची आहे। त्यासाठी या मान्यवरांचा सन्मान होणं, सर्वांची ओळख होणं, उद्देश हा आहे की सर्व खेळाडूंशी सर्व समाजातल्या मान्यवरांची ओळख होणं। आणि तो जर साध्य होत नसेल तर मग त्या क्रिकेट तुम्ही खेळतायच, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही खेळतच असताय। त्यामुळे सर्वांना विनंती करतो की काही मिनिटच आता राहिलेले आहेत, आपण सहन करावं आणि सहकार्य करावं। धन्यवाद।